देवाकडे वाढावे संताना घरी वाढे संसारिक जीव देवाकडे काय मागतो ऐका. वाढावे संतान घरी व्हावे धनधान्य. देवाकडे मागत असताना देवाला त्या ठिकाणी असणार काय करतो, देवाच्या मंदिरामध्ये हा जीव जातो महाराज आणि मंदिरामध्ये जीव जाऊन त्या ठिकाणी असणार त्याला काय करतो, देवाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर एक क्षणभर देवाचं जर चिंतन केलं तर चारी मुक्ती त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. देवाची द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधिल्या. चार मुक्ती साधता येतात, पण भावनेनं देवाच्या दरबारात जाऊन त्या ठिकाणी चिंतन केलं पाहिजे महाराज. आपण देवाच्या दरबारात हा जीव जातो आणि जीव देवाच्या दरबारात जाऊन त्या ठिकाणी देवाकडे मागणी करतो, देवा काय कर देवा, मला त्या ठिकाणी असणार माझ्या घरामध्ये त्या ठिकाणी संतान वाढावं आणि त्या ठिकाणी असणार धनदुर्या त्या ठिकाणी असणार वाढावं आणि मी श्रीमंत व्हावं अशी त्या ठिकाणी असणारा मागणी करतो महाराज. श्रीमंत व्हावं नुसतीच मागणी करत नाही महाराज, हे जीव जाऊन त्या ठिकाणी असणार अमुकाचं वाटलं व्हावं आणि मी श्रीमंत व्हावं अशी देवाकडे मागणी करतो महाराज. काय मागणी करतो, लोकांचं वाटोळं झालं तरी चालेल, पण त्या ठिकाणी असणार लोकांचं त्या ठिकाणी असणार वाटोळं होऊन मला त्या ठिकाणी चांगलं व्हावं अशी इच्छा केल्यामुळं ते देवाला अजिबात बरं वाटत नाही. साधू महात्म्याला काय, साधू महात्म्याला जी मागणी करतात महाराज आणि या जीवामधली मागणी अपाट असा फरक आहे महाराजांच्यामध्ये. मग मागणी मागत असताना हा जीव, या जीवामध्ये मी 2-3 प्रकारचे लोक मोडतात महाराज. काही लोक त्या ठिकाणी असणार आपलंही स्वतःच वाटोळं करून घेतात आणि लोकांचंही वाटोळं करून घेतात, हात खाली करून त्या ठिकाणी टाळा वाजत निगडी काम मोकळं निघून. असे काही वर्ग त्या ठिकाणी असणार या कलियुगामध्ये आहेत महाराज. आणि काही लोक असे आहेत महाराज की देव जरी प्रसन्न झाला तर देवाकडे काय मागावं हेच काही लोकांना कळणार बरं का. अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक प्रसन्न झालेला आहे. एका गावामध्ये 2 भाऊ राहत होते महाराज. दोघं एवढे जिज्ञासी होते, 2 भाऊ, की चढवडी 2 भाऊ संसार करायचे महाराज. चढवडी संसार करायचे आणि चढवडी संसार करत असताना ते 2 भाऊ मी थकले, संसार करून थकले. एकूण एकाला बघून त्या ठिकाणी संसार करायचे आणि थकले. एका भावानं म्हणलं किती संसार करून त्या ठिकाणी असणार सगळं दंड आहे म्हणले, सोबत काहीच येत नाही, आता काय करा, वजनाला सुरुवात करा. सगळ्यात रिटायरमेंट झालेली गाडी इकडे चलते बरं का. पुण्याच गॅरेजला ह्या गाडीला पकडणार. ती गाडी ते भावाला विचार केला आता काहीच करायचं नाही, सगळे लेकरं बाळ सगळे लाटा घालायला लागत होते. आता एक महादेवाच्या मंदिरामध्ये जावं आणि देवाचं चिंतन करत बसावं असं त्या ठिकाणी जिज्ञास केला. आणि जवळ एक महादेवाचं मंदिर होतं. महादेवाचं भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी असणार भक्ती करायला लागला महाराज. आणि सगळ्यात भोळा दैवत असा असणारा महादेव आहे बरं का. शिव भोळा चक्रवर्ती ज्याचे पाय माझी सिद्धी वाचे बजता शिवनाम तयान माझी क्रोध काम. देवाला जर तात्काळ प्रसन्न करून घ्यायचा असेल तर सगळ्यात भोळा दैवत महादेव आहे. आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जावं आणि देवाला प्रसन्न करून घ्यावं म्हणून महादेवाच्या मंदिरामध्ये गेलं आणि त्या ठिकाणी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नामाचा जप करायला लागला महाराज. ही बातमी दुसऱ्या भावाला कळाली. अरे म्हणले 60 वर्ष संसार करून ह्यानं महादेवाच्या मंदिरात जाऊन तप करायला म्हणलंय, आपण मी त्या ठिकाणी त्याच्या जोडीला जाऊन बसावं.
चढावडी संसार करणारे होते बरं का. महादेवाच्या मंदिराला एका बाजूला ह्यानं बसला आणि दुसऱ्या बाजूला त्यानं बसला आणि भगवंताची त्या ठिकाणी तपश्चर्या करायला लागले. त्यांना वाटले महादेव हा भोळा दैवत आहे. महादेवाला वाटलं आपण त्या ठिकाणी माझा देवाचं माझं नामचिंतन घेतात, याला प्रसन्न व्हावं म्हणून महादेवानं प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याच्या नंतर अगोदर जे बसलेली गिऱ्हाईक होती त्याच्याकडे गेले. काय मागायचं मागा तुम्हाला, मी प्रसन्न झालेला आहे, मी महादेव आहे, कैलासीचा राणा शिवचंद्र मौळी, मी त्या ठिकाणी तुमच्या समोर प्रसन्न झालेला आहे, मागा म्हटल्याच्या नंतर आता ह्याच्या मनामध्ये वेगळीच बुद्धी निर्माण झाली. माणसाच्या अंतकरणामध्ये जर अलग जर बुद्धी निर्माण झाली, वेगळी जर बुद्धी निर्माण झाली आणि या बुद्धीमध्ये त्या ठिकाणी असणारे क्षणोक्षणाला रंग पलटतात. मला बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. बुद्धीच्या तरंगाने त्या ठिकाणी बुद्धीमध्ये बदल झाला आणि त्या ठिकाणी असणार महादेवाला विचारायला सुरुवात केली. महादेवाला मला सुरुवात केली जीव की मला प्रसन्न झालेला गोष्ट खरी आहे, पण बाजूला माझा भाऊ बसलेला आहे, त्याला काय लागते ते पहिले जर विचार. अरे तू अगोदर बसलेला आहे, तुला त्या ठिकाणी असणारा मी विचारतो म्हणून महादेवानं बोलले. महादेवानं बोलल्याच्या नंतर या भावाकडे दुसऱ्या भावाकडे गेले आणि त्यानं म्हणलं वडील भाऊ जे म्हणल अगोदर जे तपश्चर्याला तुमच्याकडे बसलेला आहे त्या वडील भावाकडे जावा आणि त्या ठिकाणी नंतर माझ्याकडे या. महादेवानं म्हणले आता सांगा मी तेवढाच भोळा दे आणि तेवढा जाळून खात करणारा मी देवत आहे बरं का. माझ्या नादी लागू नका, लवकरात लवकर सांगा. आता ह्याच्या अंतकरणामध्ये वेगळ्या प्रकारची बुद्धी निर्माण झाली. मला दुर्बुद्धी निर्माण झाली. दुर्बुद्धी निर्माण होऊन यानं या त्या ठिकाणी असणारा विचार केला. मला काय विचार केला, देवाकडे काय माग